नमस्कार तोडकर साहेब. आज 11 सप्टेंबर 2024 हवामान अंदाज आणि आज सांगली, सातारा, अहमदनगर या भागात कसा राहील पाऊस? कारण की तिथल्या शेतकऱ्याचे बरेच प्रश्न येतात की आमच्या मालाची आता पिके सुकू लागली आहेत, तर त्या पिकांना आता जीवदानासाठी आता पावसाची गरज आहे. तर अशा भागात आता कधी पाऊस येईल? खरं पाहायला गेलं नाव पण तुम्ही आजच घेतलंय आणि आजच भागात त्या भागामध्ये कंडिशन सक्रिय होणार आहे. तर अहमदनगरचा दक्षिण भाग, श्रीगोंदा परिसर, श्रीरामपूर परिसर या भागांमध्ये दुपारनंतर वातावरण सक्रिय होणार आहे. आणि बीड, कडाष्टी, केज, माधवसंभ परिसर, धाराशिवचा बार्शी आणि आणखी बराचसा भाग आहे. धाराशिवचे उत्तर आणि दक्षिण ही दोन्ही बाजू आज पावसाची आहे. दक्षिण थोडीफार कमी राहील, पण पूर्व आणि पश्चिम परिसर राहणार आहे. तर सांगलीचा आणि सोलापूरचा उत्तरेकडील भाग आहे आणि पुण्याचा बराचसा भाग आज रिमझिम पावसाच्या रडरवती आहे. मित्रांनो, पाऊस जरी सर्वदूर वातावरण दिसत असलं तर पाऊस भाग बदलत असल्यामुळे पावसाचा फिक्स म्हणजे जास्त जाण्याची कंडिशन कमी आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे, हा पाऊस आजही आहे स्थानिक वातावरणामुळे आणि उद्या पण आहे. म्हणजे 2 दिवसामध्ये 25-30% भाग तो व्यापेल. उर्वरित भागांना मात्र प्रतीक्षा आठवड्याभराची आहे किंवा 10-12 दिवसाची आहे. आणि खानदेश भागामध्ये म्हणजे उत्तर भाग महाराष्ट्राचा, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर या भागांमध्ये कालच्या सारखी कंडिशन नाहीये, पण दुपारनंतर वातावरण सक्रिय होणार आहे मोजक्या भागांना. नागपूरच्या उत्तर भाग, सावनेर, काटोल परिसरामध्ये सुद्धा आज पाऊस आहे. अकोल्याचा उत्तरेकडील भाग मोजक्या ठिकाणी स्थानिक वातावरणाचा पाऊस आहे. त्यानंतर खानदेश आणि नंदुरबारमध्ये बऱ्याच ठिकाणी आज ढग येतील आणि जोरदार पाऊस बऱ्याच भागांना होईल. काही भाग सोडणार सुद्धा आहे आणि येणाऱ्या 15-16 पासून विश्रांती घेईल. पण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये स्थानिक वातावरणाचा पाऊस 15-16 सुद्धा आहे. तर काही शेतकऱ्याचे असे प्रश्न आहेत की आता आपल्या जालना जिल्ह्यामधील मंठा या भागातील अजून ज्या भागात अतिवृष्टी झाली होती त्या भागामध्ये अजून पण पाऊस डेली थोडाफार का होईना पडत असतो. त्या भागात आता उघडीप कशी मिळेल त्या भागाला? त्याला उघडीप बघायला गेलं तर सध्या उघडीपच मिळालेली आहे. मागच्या 2 दिवसापूर्वी चांगला पाऊस झालाय आणि सध्याही त्यांच्या भागामध्ये भाग बदलून पाऊस पडतोय. पण त्यांना विश्रांती मिळते. पण येणाऱ्या 21 तारखेपासून किंवा 22 तारखेपासून पुन्हा एकदा सुरुवात करतोय. त्या सुरुवातीमुळे काही ठिकाणी सुरुवातीला काही गाव सोडेल तो, पण 20, 22, 23, 24 तारखेदरम्यान पुन्हा पाऊस तो सक्रिय होणार आहे. आणि जालना जिल्ह्यामधील भोकरदन काही भागामध्ये अजून पण पावसाचा काही भाग सोडलेला आहे, तर अशा भागाला पाऊस कधी येईल? सध्या त्या भागाची परिस्थिती पाहायला गेलं तर एक मागचा पिरियड होता त्यांना पाऊस सोडत नव्हता आणि अक्षरशः 8 दिवसापासून पावसाने सोडलेलं आहे. आणि खरं तर पाऊस जास्त झाल्यामुळे काय म्हणते त्याला एक कडकपणा आलेला आहे आणि पाण्याची गरज भासतेय. अशा शेतकऱ्यांना वेटिंग वरती राहावंच लागणार आहे 10-12 दिवसाच्या. पण ह्या काळामध्ये सुद्धा लकी बाय लकी त्यांना पाऊस पडू शकतो. एक तारीख आहे त्यांच्यासाठी फायदेशीर, म्हणजे 15 आणि 16 सुद्धा. पण तुम्ही सर तुमच्या लाईव्ह मध्ये पण सांगता आणि तुम्ही आता कॉल रेकॉर्डिंग मार्फत पण सांगतात की 21-22 पासून बऱ्याच ठिकाणी पाऊस होणार आहे. तर काही भागामध्ये आता त्यावेळेस सोयाबीन काढणीचं सुरू होणार आहे, तर त्या शेतकऱ्यांसाठी काय संदेश राहील? तो पाऊस जास्त दिवस नाहीये आणि सगळीकडेच नाहीये, त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा देखील होणार आहे. आणि विशेष करून त्याचा रडा जो आहे ते पूर्णपणे विदर्भ आणि पूर्व मराठवाडा बनलेला आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये 4-5 दिवसाचा जर त्याचा जोर राहिला तर एक विश्रांती पण तो देणार आहे. त्यामुळे 5-6 दिवसांनी काही सोयाबीन नुकसान होणार नाहीये. तर त्यामुळे गडबड करणं चुकीचं राहील. त्यावेळेस तुम्हाला मी पूर्वकल्पना 17-18लाही देणार आहे, 19लाही देत राहणार आहे. आपली लाईव्ह कंटिन्यू आहे. 4-5 दिवसाचा पाऊस पडून गेल्याच्या नंतर परत 8 दिवसाची विश्रांती मिळणार आहे. त्यामुळे गडबड वगैरे करणं चुकीचं ठरणार आहे. चालेल, ठीक आहे, धन्यवाद सर.